नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्याकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कर्मचारी व शिक्षकांनी आजपासून बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारलेला आहे. विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने, निवेदने, चर्चा करूनही ठोस निर्णय न झाल्याने हा संप पुकारण्यात आलेला आहे. या संपामध्ये राज्यभरातील विविध विभागातील कर्मचारी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झालेले असून शासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतन विसंगती दूर करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक प्रश्नांचा तातडीने निकाल लावणे यांचा समावेश आहे. दरम्यान संपामुळे शासकीय कार्यालये, शाळा व इतर सेवांवर परिणाम होत असून नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन संप मागे घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या संपाकडे राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागले असून शासन व कर्मचारी संघटनांमध्ये लवकरात लवकर तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आजच्या या संपामध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी संपाचा या ठिकाणी आदेश दिला आणि संप त्यांचा 100% यशस्वी झाला आहे. खरं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी की ज्या वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शासनाकडे, असं नाही की ते आज आहे, त्यात त्याचा उल्लेख किती आत्ताच पाटील साहेबांनी केला की जुन्या पेन्शनबद्दल हा गेल्या किती वर्ष जसं ते लागू झालं त्यापासून लोकांचा त्याला विरोध आहे का ती अन्याय पद्धती आहे. लोकांचा शासनाच्या एकंदरीत त्याच्यावर भरोसा नाही आहे की आपल्याला नेमकं किती वेतन मिळणार आहे. म्हणजे आयुष्यभर काम करून त्यांना जर पुरेसं वेतन मिळालं नाही. आज जे आमचे काही लोक निवृत्त झालेत, विशेषतः शिक्षक, त्यांना काहींचं तर इतकी वाईट अवस्था की त्यांना कुठलंच पेन्शन त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि म्हणून ही अत्यंत न्याय्य मागणी आहे. ही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना आहे, ती ताबडतोबीने लागू केली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात आता हे सगळं मराठी शाळेमध्ये शिकणारे शिक्षक आहेत. मराठी शाळेतल्या शिक्षणाचा प्रश्न आहे. एकीकडे आपण मराठी भाषा, अभिजात दर्जा, मोठ्या गप्पा मारतो, शासन गप्पा मारतं, स्वतंत्र मंत्रालय काढतं, परंतु आज मराठी शाळांची काय अवस्था आहे. आदिवासी भागात तुम्ही गेला तिथे शिक्षक भरती नाही आहे, त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक देत नाही आहे, त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती नाही आहे, वेतनाचं अनुदान दिलं जात नाही आहे. लोकांना अनेक वर्ष त्या ठिकाणी